एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे, कारण पोलीस भरतीचं जे सराव करतात त्यांच्यावर गावगुंडानं हल्ला केलाय। पुण्यातील तळजाई टेकडीवर सरावाला आलेल्यांना ही मारहाण केली गेली आहे। 10 ते 12 गावगुंडांनी मुलं आणि मुलींना मारहाण केल्याचं सध्या समजतंय। मुलींवर अश्लील टिप्पणी करत शिवीगाळ सुद्धा केल्याचा आरोप यांच्यावर होतोय। पोलीस होण्याची तुमची लायकी नसल्याचं म्हणत हा हल्ला चढवण्यात आलाय। मागील काही दिवसांपासून गावगुंड या मुलांचा पाठलाग करत होते। यामध्ये आपण बघू शकतो मुलींचा सुद्धा समावेश आहे। त्यांना सुद्धा शिवीगाळ केली गेली आहे, मारहाण केली गेलेली आहे। पोलीस भरतीचा जे सराव करतात त्या तरुणींवर हा गावगुंडांचा हल्ला। खरं तर मागील अनेक दिवसांपासून हेच गावगुंड या सर्व मुलांचा पाठलाग करत होते आणि मारहाणीचे दृश्य। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, दृश्य आपण काहीशी बघू शकतोय। धक्कादायक असंही म्हणावं लागेल, गावगुंडांचा हा हल्ला पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांवर। गौरी, नक्कीच इथे एक पोलीस अकॅडमी आहे जी तळजाई टेकडी परिसरात आहे आणि हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते ग्रामीण भागातले पोलीस भरतीसाठी त्या ठिकाणी सरावाला जात असतात। गेले 10 ते 15 दिवस या भागातले हे गावगुंड जे पैलवान आहेत ते त्यांच्यावर नजर ठेवत होते। मुलींना सुद्धा शिवीगाळ आज केल्याचं त्यांना पाहायला मिळते। त्याचबरोबर त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप जो आहे तो या विद्यार्थ्याने केलेला आहे। ज्यावेळेस पोलीस भरतीची प्रॅक्टिस करण्यासाठी हे विद्यार्थी ग्राउंडवर आले त्यावेळेस तुमची पोलीस बनण्याची लायकी नाही, तुम्ही या ग्राउंडवरून निघून जावा, अशा प्रकारची धमकी सुद्धा या सगळ्या गावगुंडाने ज्या विद्यार्थ्यांना दिली। हे सगळे विद्यार्थी आता सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जमा झालेले आहेत। मात्र पोलिसांकडून सुद्धा तक्रार घेण्यास विलंब होत असल्याचा आरोप विद्यार्थ्याने केलेला आहे आणि हे प्रकरण जे आहे ते मिटून घ्या असं काही सांगण्यात येते। मात्र आता विद्यार्थी त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी ठाम आहेत आणि सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये जमा झालेले आहेत आणि ही सगळी प्रक्रिया आता पोलीस कधी करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अशा पद्धतीने पुण्यात शिक्षणासाठी किंवा तर काय कारवाई होते या गावगुंडांवर हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।